शांती ब्रह्म पुष्प 1 पृष्ठ क्रमांक 13 पासून सुरू. थुई थुई नाचत खळाळत येणारी गोदावरी या क्षेत्री आल्यावर जणू आमूलाग्र बदलली. विनम्र शालीन युवतीप्रमाणे गरतीच्या चालीने चालू लागली व संथ प्रवाहित झाली. ठराविक वेळ झाली की ती किनाऱ्याकडे येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून कुणाची तरी वाट पाहायची. येणाऱ्या बालमूर्तीचे दर्शन व्हायला क्षणकाळ जरी उशीर झाला तरी तिच्या डोळ्यात प्राण यायचे, दृष्टी आसुसायची. नुकतीच मुंज झालेला 5 वर्षाचा बटू आजीसोबत बाळपावलांनी किनाऱ्याकडे दुडूदुडू यायचा. कासेला फक्त लंगोटी आणि गळ्यात यज्ञोपवीत घातलेली ती बाळमूर्ती दूरवर दिसली की गोदामाईला आनंदाचं उधाण यायचं. तिची अधीरता शिगेला पोहोचायची. केव्हा एकदा त्या बाळपावलांचा स्पर्श तिला होतो यासाठी ती उतावीळ व्हायची. ही संथ प्रवाहिता पण आनंदाने उचंबळल्यामुळे लाटांची शिरशिरी अंगावर ल्यायल्यासारखी ती दिसायची व किनाऱ्यावरच त्या बाळपावलांना भिजवून धन्य व्हायची. आपल्या अवखळ व बालस्वभावानुसार तो बाळ सुसाट धावत येऊन ढोपराभर पाण्यात उभा राहायचा. गोदामाईला वाटायचं, या नगरीतील कितीतरी लहान मोठी माणसं इथं येऊन शुचिरभूत होऊन जातात, पण त्या कुणाच्याबद्दल मला तशी ओढ वाटत नाही. पण ह्या बाळाबद्दलच मला इतकी जवळीक का वाटते? त्याच्या स्पर्शाने मला पुनीत झाल्यासारखे का वाटते? कोण असेल हा बाळ? किती जन्मांचा पुण्यसंचय करून या पवित्र नगरीत आणि पवित्र कुलात हा जन्माला आला आहे. पुढे हा कोणी थोर पुरुष तर होणार नसेल ना? खरोखर मी केवढी भाग्यवती आहे. या बाळाचा स्पर्श झाला की मला पूर्वस्मृती येतात. 200-250 वर्षापूर्वी या भूमीवर त्या 4 संततुल्य मुलांचे येणे झाले होते. निष्पाप, निरागस, अत्यंत पवित्र अंतःकरणाची ती लोभसवाणी लेकरे त्यांना मुंज करून घ्यायची होती. त्यासाठी या नगरीतल्या शास्त्री पंडितांची अनुमती घेण्यासाठी आळंदीहून वणवण करीत इतक्या दूरवर आली होती. रेड्यामुखी वेद वदवण्याचे सामर्थ्य असूनही इथल्या सनातन्यांनी त्यांना मौजी बंधनासाठी संमती दिली नाही. उलट शास्त्राची ढाल समोर धरली. ती शांत संयमी मुलं जितक्या स्थिर मनाने इथे आली तितक्याच स्थिर बुद्धीने येथून परतली. कुणावर राग नाही, कुणाचा द्वेष नाही, स्वसामर्थ्याबद्दल गर्व नाही की नैराश्य नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान म्हणजे जणू ब्रह्मा विष्णू महेशाचाच अवतार आणि मुक्ताई म्हणजे साक्षात आदिशक्तीच की काय न कळे. त्यांची येथून परतणारी पावले माझे पात्र ओलांडून पैलतीरी गेली तेव्हा त्यांचा झालेला स्पर्श, मला आलेला आनंदाचा मोहोर मी युगानुयुगे विसरणार नाही. त्यानंतर आता ह्या हल्ली होणाऱ्या बाळपावलांच्या स्पर्शाने मी तेव्हासारखीच आनंदाने मोहरते, पुलकित होते, स्वतः धन्यता अनुभवते. पाण्यात उभ्या असलेल्या नातवाला आजीने खसाखसा आंघोळ घातली. जय गंगे, जय भागीरथी, जय गोदे असं म्हणत म्हणत त्याला 3 बुड्या मारायला लावल्या. पाण्याचा गारवा, वाऱ्याच्या झुळकांचा झोंबरेपणा, क्वचित आंघोळीचा आळस वगैरे कशाबद्दलच बाळाची कुरकुर नव्हती. आजीने अंग चोळून दिले की तो सूर्याला अर्घ्य देऊ लागायचा. एकाग्रपणे तो जणू गोदामाईची खळखळ ऐकायचा आणि एकीकडे गायत्री मंत्राचे मंत्रोच्चार मनापासून स्पष्टपणे शुद्धपणे करायचा. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. बाळाची सूर्याकडे लावलेली दृष्टी व ओंजळीतून होणारे अर्घ्यदान आणि मुखावरचा सात्विक भाव सारे बघत राहावेसे वाटायचे. गोदामाईला वाटायचे, माझ्यातून घेतलेली पाण्याची ओंजळ पण ह्या बालकाच्या हस्तस्पर्शाने पवित्र होते. त्याच्या ओंजळीतून ठिबकणारा थेंब न थेंब अमृताचे पावित्र्य घेऊन ओघळतो व मला पुण्यसलीला करतो. लोक मला पुण्यसलीला म्हणतात का? तर समुद्र मंथनाचे वेळी निघालेल्या अमृत कुंभातले काही थेंब माझ्यावर पडले व मी पुण्यप्रद झाले. त्या घटनेला कित्येक युगे लोटली आहेत. आता जी मी पुण्यसलीला आहे ती ह्या बाळासारख्या पवित्र पुण्यसंचय घेऊन जन्माला आलेल्या
पुरुषांच्या स्पर्शामुळेच, त्यांच्या सतत सानिध्यामुळेच. अंगावर अर्घ्यबिंदूचा वर्षाव होत असताना गोदामाईने सहज मागे पाहिले. तिला वाटले, मी ब्रह्मगिरीची कन्या, पण त्र्यंबकेश्वरी कुशावर्तात प्रकट झाले व पुढे वाटचाल सुरू केली. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने मला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. कित्येक ऋषी, तपस्वी, पुण्यात्मे माझ्या सानिध्यात राहून कृतार्थ होतात व मीही कृतार्थ होते. हा नित्य स्नानास येणारा बटू केवढा तरी पुण्यसंचय घेऊन जन्माला आला असावा. स्वतःच्या संचिताबरोबर घराण्याची पुण्याईही त्याला लाभली आहे. त्याचा जीवन प्रवाह भाग्याचा असेल, सुखाचा असेल, स्वतः तरुण इतरांना तारणारा असेल. खरंच मी स्वतःच परमभाग्यवती आहे. म्हणूनच अशा गोजिऱ्या बालमूर्तीचं दर्शन मला रोज घडतं. त्याचं स्पर्शसुख मला अनुभवायला मिळतं. अर्घ्य देण्यात एकाग्र झालेल्या व गायत्री मंत्रात रंगलेल्या नातवाला आजी म्हणाली, बाळा, झालं ना तुझं? चल आटप बाबा, थंडी गारवा बाधेल हो. आजीनं दिलेला तांब्या बाळाने भरून घेतला. नदीवरून कधीही रिकामे परतू नये हा संकेत त्याच्या अंगवळणी पडला होता. तो आजीच्या बरोबर घरी निघाला. खांद्यावर धुण्याचे पिळे व कडेवर पाण्याची घागर घेऊन आजी धीम्या पावलाने वाटचाल करू लागली. नाही म्हटलं तरी वाट चढणीची होती आणि वय उतरणीला लागलं होतं. घरी बसून हरिहरी म्हणण्याचे वय, पण विश्रांतीचे सुख नशिबात नव्हते. पाणवठ्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्यांची यावेळी तशी वर्दळ असायची. कोणीतरी म्हणायचे, आजी किती दमलात हो, द्या मी घेऊन जातो तुमची घागर वाड्यावर. तर कुणी म्हणायच्या, धुण्याचे पिळे द्या इकडे, मी चटकन जाऊन वाळत घालते. काय बाई तरी देवाची विपरीत करणी. ज्येष्ठा आधी कनिष्ठाचे जाणे झाले. तरणी ताठी सून गेली, मुलगा गेला आणि या म्हातारपणी नातू गळ्यात पडला. आता त्याचं सारं करायला उमेद बांधायला हवी. आजी म्हणायच्या, प्राक्तनाचे भोग आहेत हे, भोगून संपवले पाहिजेत. पण माझा नातू फार गुणाचा पोर आहे हो. त्याचं सारं नीटनेटकं करण्यात मला काही कष्ट पडत नाहीत. उलट मनाचा शिणभार हलका होतो. घरी आल्यावर 2 खजुराच्या बिया आणि भांडभर दूध त्याला देऊन आजी म्हणे, बाळ, आता गुरुजी शिकवायला येतील. तू दूध घेऊन पाठांतर करायला बैस, तोवर मी स्वयंपाक करते. चाणाक्ष बुद्धीचा हा मुलगा भराभर विद्या संपादन करीत होता. तो गोष्टी वेल्हाळ असल्याने आजोबांजवळ गोष्टी ऐकण्यात रंगून जाई. एवढ्या लहान वयातही त्याच्याजवळ बऱ्याच गोष्टींचा संचय झाला होता. आपल्या चिमुकल्या हाताने तो आजीला घरकामातही मदत करी. कधी हट्ट नाही, कधी तक्रार नाही, कधी रागावणे नाही की कधी रुसणे नाही. त्यामुळे आजी आजोबांना आपल्या नातवाकडे पाहून फार समाधान वाटे. ते त्याला शांती ब्रह्मच म्हणत. एकदा तो हिरमुसला होऊन घरी आला आणि आजीला म्हणाला, आजी, अगं सीता काकू मला असं का म्हणाला ग? कोण? महाडिकांची शेती? ती ढालगजबाई काय म्हणाली तुला? आजी, मी मुलांबरोबर विट्टी दांडू खेळत होतो. तहान लागली म्हणून आम्ही सीता काकूंकडे पाणी प्यायला गेलो. त्यांच्याकडे कुणी पाहुणे मंडळी आली होती. बरं मग? त्यातल्या एक बाई म्हणाल्या, कुणाचा हो हा मुलगा? चांगला चुणचुणीत दिसतो. तर सीता काकू म्हणाल्या, अहो म्हण आहे ना, गोरा गोमटा आणि कपाळ करंटा, तशातली गत आहे हो या मुलाच्या बाबतीत. हा की नाही आई बापांच्या मुळावर जन्माला आला. हा चुणचुणीत दिसला तरी त्याने आई बाप खाल्ले हो. बाळ मुसमुसून रडत होता. होय का ग आजी? मी आईबाबांच्या मुळावर जन्माला आलो आणि त्यांना खाऊन टाकायला मी काय बकासूर राक्षस आहे? आजी त्याला जवळ घेऊन म्हणाली, नाही रे माझ्या सोन्या, लोकांचं बोलणं तू ऐकू नकोस. बाळ डोळे पुसून म्हणाला, मग माझे आईबाबा कुठे आहेत? अरे, ते यात्रेला गेले आहेत असं तुला सांगितलं ना. स्वभावतः शांत आणि विचारी असलेला हा मुलगा वाढत्या वयाबरोबर लोकप्रवाद ऐकून बेचैन व्हायचा. लोक बोलतात ते खरं की आजी आणि आजोबा सांगतात ते खरं असा त्याला संभ्रम पडायचा. एकदा तो म्हणाला, आजोबा, आज काशीनाथ भटजी म्हणत होते उद्या तुझ्या बापाचं श्राद्ध आहे, तर आजोबांना म्हणावं मला निरोप मिळाला आहे, मी वेळेवर येतो. त्या बाळजीवाला वाटत होतं श्राद्ध म्हणजे लग्न मुंजीसारखा समारंभ. तो म्हणाला, आजी, श्राद्ध म्हणजे काय ग? माझ्या बाबांचं श्राद्ध करायचं, मग माझं पण करायचं ना? हे ऐकताच
आजीनं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि धसकल्यासारखं म्हणाली, चिमण्या, असं अभद्र बोलू नये. अरे, आमच्या काळजाला कशी घरं पडतात हे तुला कसं दाखवू रे राजा. त्या हात जोडून म्हणाल्या, देवा परमेश्वरा, मला उदंड आयुष्य देऊन तू आणखी काय काय भोग दाखवणार आहेस बाबा. आजीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. बाळ कावराबावरा झाला. आपण असं काय वाईट बोललो? आजी अशी का रडते? त्याला रडूच कोसळलं. तो म्हणाला, आजी, तू रडू नकोस. अगं, मी पुन्हा कधीही हट्ट करणार नाही. माझं श्राद्ध कर असं म्हणणार नाही. पण तू रडू नकोस. दिवस गती पालटत होती. हा कनवाळू स्वभावाचा भावनाप्रधान मुलगा हळूहळू आपली स्थिती जाणू लागला होता. सवंगड्यांच्या बोलण्यातून, लोकांच्या कुजबुजीतून आणि आजीने सोडलेल्या सुस्कार्यातून त्याला कळू लागले होते की आपण आई बाबाविना पोरके आहोत. इतर मित्रांना आई बाबा आहेत, पण आपल्याला ते नाहीत. आपल्याला आजी आजोबाच आहेत. रोज रात्री आजोबांच्या कुशीत निजून गोष्टी ऐकणारा हा नातू हळूच आजीच्या पुढ्यात येऊन झोपला आणि म्हणाला, आजी, मी कमनशिबी आहे का गं? नाही रे माझ्या वासरा, असं कोण म्हणालं तुला? आजीचा स्वर गदगदला. तो उठून मांडी घालून बसला आणि म्हणाला, इतर मुलं म्हणतात, एकोबा एकटाच आहे. त्याला आई नाही, त्याला बाप नाही. तो अनाथ आहे. तो कमनशिबी आहे. मी मुलांना ठासून सांगितलं, मी अनाथ नाही, मी कमनशिबी नाही. मला आई बाबा आहेत. सध्या ते लांब लांब यात्रेला गेले आहेत. तर मुले माझी चेष्टा करीत म्हणाली, आहा हा रे वेडा. अरे एकोबा, जिवंत असलेल्या माणसाचं कोणी श्राद्ध करतं का? हे सांगताना एकोबा मुसमुसू लागला. आजी स्वतःचे अश्रू सावरून उठून बसली आणि त्याचे डोके मांडीवर घेऊन त्याला थोपटू लागली आणि निर्धाराने म्हणाली, बाळा, तू पुन्हा असं रडलेलं मला आवडणार नाही. अरे, तू केवढ्या मोठ्या कुळात जन्माला आला आहेस, त्याची तुला कल्पना तरी आहे का? बाळा, अरे, अशा थोर कुळात जन्माला आलेला पुरुष कधी अनाथ कमनशिबी असू शकतो का? बाळा, तुझं नाव एकनाथ. तू साऱ्या अनाथांना सनाथ करणारा एकमेव नाथ हो. मग तुला कोण अनाथ म्हणेल? बाळ मनाला आजीच्या या बोलण्याने धीर आला. त्याचे हळवे पण नाहीसे झाले. आपले कुळ फार मोठे आहे, पण ते कसे हे जाणून घेण्याची जिज्ञासा त्याला झाली. एकनाथला थोपटता थोपटता अंतराळी पाहत आजी बोलत होती. समईच्या शांत उजेडात त्याला तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. आपलं कुळ वैष्णव म्हणजे भगवत भक्तांचं, शिवाय आपलं गोत्र विश्वामित्र. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. त्याची गोष्ट पुराणिक बुवांनी सांगितली होती. तेच ते विश्वामित्र ना? होय, तेच ते गायत्री मंत्राचे ऋषी. त्यांना याज्ञवल्क्यासारखे थोर ऋषी वंदन करतात. तेच ते विश्वामित्र. आजी गतेतिहासात रंगल्याप्रमाणे पुढे बोलू लागली. माझे मामंजी भानुदास, त्यांनी सूर्योपासनेच्या बळावर ज्ञान प्राप्त करून घेतलं व दिग्विजय गाजवला. एकनाथ चटकन उठून बसला आणि कुतूहलाने म्हणाला, आजी, मामंजी म्हणजे कोण गं? त्यांनी काय दिग्विजय केला? बाळा, माझे सासरे म्हणजे तुझे पणजोबा भानुदास महाराज. त्यांच्या काळात त्यावेळी किरीटी रामराजा विजयनगरच्या साम्राज्याचा राजा होता. त्याने आपल्या अधिकारात पंढरपूरची श्री विठ्ठलाची मूर्ती विजयनगरला नेली. एकनाथाच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. तो म्हणाला, राजा असला म्हणून काय झालं? तो देवांपेक्षा मोठा आहे का? त्याने मूर्ती नेलीच कशी? आजी म्हणाली, मामंजींना अगदी नेमके असेच वाटले, म्हणून ते तडक विजयनगरला गेले आणि स्वसामर्थ्याने पांडुरंगाला पंढरपूरला आणले. आहे की नाही हा दिग्विजय? छोटा एकनाथ पणजोबांच्या कर्तृत्वाने प्रभावित झाला. आपला चिमुकला हात तोंडावर ठेवून, अबोब, कमाल आहे पणजोबांची. तो दोन्ही हात उंचावून उभा राहून म्हणाला, पणजोबा भानुदास महाराजांचा विजय असो. आजी त्याला हात धरून खाली बसवत म्हणाली, अरे, भानुदास महाराजांचे चिरंजीव म्हणजे तुझे आजोबा. माझ्या आजोबांचं नाव काय गं? चल चावट कुठला, तुला इकडचं नाव माहीत नाही होय? मुद्दाम विचारतो का? या वयातही आजीच्या चेहऱ्यावर लज्जा चमकली. आजीच्या तोंडाशी कान लावून तो म्हणाला, ए आजी, हळूच सांग, मी कुणाला सुद्धा सांगणार नाही. आजी पण काही कमी नव्हती. ती म्हणाली,
विष्णूच्या हातात चक्र असतं, त्यावरून विष्णूला काय म्हणतात? एकनाथ टाळी वाजवून म्हणाला, चक्रपाणी. मग तेच इकडचं नाव हो, व त्यांचा मुलगा सूर्यनारायण व त्याची बायको रुक्मिणी. एकनाथ आनंदाने म्हणाला, म्हणजे माझे बाबा आणि आई होय ना? आणि मी त्यांचा मुलगा. एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. त्याने अभिमानाने छातीवर हात ठेवून स्वतःचे नाव ठासून सांगितले. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धादेव.